मुंडवामधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज सुनावणी। दिग्विजय पाटील हजर राहणार का याकडे लक्ष। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीची बाजू मांडणार 10 वकिलांची टीम। खारगे समितीला मुदतवाढ मिळाल्यानं दमानिया आक्रमक। मुदतवाढ का मिळाली, दमानियांचा सवाल। प्राथमिक अहवाल 8 डिसेंबरला सादर करण्याची मागणी। पुणे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला अटक। जमीन व्यवहार प्रकरणात तेजवानी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप। लातूरच्या रेणापूरमध्ये कडकडीत बंद। नगरपंचायत निवडणूक स्थगितीच्या निषेधार्थ बंद। राज्य निवडणूक आयोगाचा महाविकास आघाडीकडून निषेध। सांगलीच्या आष्ट्यात स्ट्रॉंग रूम बाहेर राडा। मतदानातली कथित तफावत आंदोलनाचं निमित्त। पवार गटाच्या नेत्यांचा स्ट्रॉंग रूम बाहेरच ठिय्या। मुंबई महानगरपालिका निवडणूक मतदार याद्यांचा घोळ सुरूच। मतदार यादीत एकाच व्यक्तीचं 103 वेळा नाव। तब्बल 4,33,000 व्यक्तींची एकापेक्षा अधिक वेळा नोंद। ठाण्यातील काजूवाडीत भर रस्त्यात रक्तरंजित राडा। तरुणांचा एकमेकांवर चाकू हल्ला। घटना सीसीटीव्हीत चित्रित। तक्रारदार नसल्यानं कारवाई नाही, पोलिसांचं उत्तर। पिंपरी चिंचवडमध्ये दुकानदारावर धारदार शस्त्रानं वार। मारहाणीनंतर 3,80,000चा ऐवज लुटला। पिंपरी चिंचवडमधल्या लिंक रोडवरील घटना। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नव्या रेल्वे मार्गाची घोषणा। धार्मिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्र येणार एकत्र। प्रस्तावित पुणे नाशिक मार्ग अहिल्यानगर शिर्डी मार्गेत जाणार। व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर। भारत रशिया दरम्यान संरक्षण सहकार्य वाढावं, पुतीन यांच्या दौऱ्याकडून अपेक्षा। भारताचा अमेरिकेशी महत्त्वपूर्ण संरक्षण करार। MH-60R हेलिकॉप्टरसाठी तब्बल $946 दशलक्ष करारावर स्वाक्षरी। मुंबईसह देशभरातील विमानतळांवर एकच गोंधळ। मुंबई, हैदराबाद, बंगळुरू 200 विमानं उड्डाणं झाली रद्द। तांत्रिक अडचण, अपुऱ्या मनुष्यबळामुळे उडाला बोजवारा। उद्या संभाजीनगरात 3,000 शाळा राहणार बंद। टीईटी अनिवार्य न करण्याची शिक्षकांची मागणी। छत्तीसगडमध्ये चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश, मात्र DRGचे 3 जवान शहीद। सदानंद दातेंना केंद्र सेवेतून मुक्त करण्यासाठी महायुतीचं पत्र। महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होण्याचा दातेंचा मार्ग मोकळा। विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातला वाद चव्हाट्यावर। विजय हजारे करंडकमध्ये खेळण्यास कोहलीचा नकार। दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 4 विकेट्सनं ऐतिहासिक विजय। मार्क्रमचं निर्णायक शतक। मालिकेत 1-1 अशी बरोबरी। दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटसह ठिकठिकाणच्या दत्त मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी। दत्त मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच लागल्या भक्तांच्या रांगा। ओंकार हत्तीला नैसर्गिक अधिवासातच ठेवणार। उच्चाधिकार समितीनं कायम ठेवला निर्णय। वनताराला मोठा झटका।